सांगतो आहे. अरे स्त्री ही देवालयाची देवता आहे. तिचा आदर करा, तिचे रक्षण करा. आया बहिणीच्या अबरूची जर कोणी खेळत असेल तर त्याची खांदोळी करा. आणि लक्षात ठेवा, अंगणातली तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील वाय यांच्याकडे जर कोणी आपल्या नजरेने बघत असेल तर त्याची गाय करू नका. आणि स्वतःची धर्मपत्नी सोडली तर समाजातील एक स्त्री तुमच्या आई आणि ताई समान आहे. तिला तशी वागणूक द्या. बाई हे घालू नये, ते घालू नये. अरे आधी तुझी नजर प्रामाणिक कर. अत्याचार तर होतच आहे, चिमुरडी असो वा वयस्कर. म्हणून आम्ही म्हणतो, बाईला बघून जाणारा तोल जरा आवड, बाईला बघून जाणारा तोल जरा आवड. पण दोष नेहमी पुरुषाचाच नसतो का बाई? ढळणारा पदर तुझा तूही सावळ, ढळणारा पदर तुझा तूही सावळ. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे, पण दुसऱ्यांच्या घरी. असा दुपट्टीपणा सोडून द्या. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, शुद्ध विजय कोटी फळे सार गोपटी. म्हणून जर छत्रपती शिवाजी राजे पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुम्ही आधी शहाजी राजे व माँसाहेब जिजाऊ व्हा. आजकालच्या फॅशनच्या मागे लागलेल्या प्रत्येक जिजाऊने आपल्या मुलीला विश्वसुंदरी बनवण्यापेक्षा संस्कार सुंदरी बनवा. ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल असे संस्कार तुम्ही तिला द्या. असे संस्कार तिला द्या. आजकालच्या जिजाऊंनी फॅशन सुंदरी बनण्यापेक्षा संस्कार सुंदरी बनले तर हा देश घडेल, हा सर्व जग घडेल, तरच चांगले होईल. आजचा जो शेतकरी आहे तो स्वराज्याचा ऐकून सुद्धा समाधानात होता, पण त्याच्या तोंडाचे काढायलाही कोणी धक्का लावण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. पण आजचा शेतकरी अत्यंत दुःखद आहे हो. मग तो म्हणतो आहे, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घराची जाळली किती. खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती, वचने तुम्ही पाळली किती. पाणी तुमच्या घरामध्ये, शेतांची वायरी किती. तवा आमच्या तापलेल्या भाकऱ्या तुम्ही भाजल्या किती, तुम्ही भाजल्या किती. खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती, वचने तुम्ही पाळली किती. शेतीप्रधान मानणाऱ्या आजचा शेतकरी दुखात असणे हे कदापि उचित नाही. त्याला न्याय हा मिळायलाच हवा आणि महाराष्ट्राचं स्वराज्य घडल्यावर महाराष्ट्राचा स्वराज्य घडेल. आजचा मर्द मावळा गड किल्ल्यावर जातो संरक्षणासाठी भुईंवर, तो जातो गड किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी नाही. तो जातो वाढदिवस, 31st व्हॅलेंटाईन डेच्या पार्ट्या साजऱ्या करण्यासाठी. दारू, गुटखा, मावा यांच्या धुंकऱ्यांनी त्या जागेचं पावित्र्य नष्ट करण्यासाठी. अहो